अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. मयू, तांदूळ ठेवलेत निवडायला, ते घेऊन ये. बाय, खिचडीच तयार कर. अहो आज फार काय नाही करत, फक्त खिचडी करते. उद्या आपल्याला लवकर उठायचं आहे ना. मम्मी, हा, ऐक ना, मला उद्या ना हाफ डे ने ऑफिसला जावं लागेल. उद्या? हो. अगं साखरपुडा आहे ना, पाहुणे येणार आहेत. तू आकाश दादाला सांग ना, त्याला माहिती आहे ना साखरपुडा आहे. नाहीतर मीच बोलते त्याच्याशी. फोन दे ग. अगं नाही मम्मी, असं नाही चालत. पमा, आकाशचा नवीन बिझनेस आहे, आपण समजून घ्यायला पाहिजे ना. आणि आता आमचंच बघ ना, दिवाळी असली की आम्ही कामावर असतो, रक्षाबंधन असतो, होळी असो, जावंच लागतं ना आम्हाला. काम आहे ते आमचं. आणि अगदीच काही झालं नाही तर आम्ही बदली ड्रायव्हर, बदली कंडक्टर देतो ना. अगं लोकांची सेवा करणं हेच आमचं काम आहे. आकाशचा नवीन बिझनेस आहे, जाऊ दे तिला. आणि मम्मी, थोडा वेळच मी ऑफिसला जाऊन येणार आहे, इम्पॉर्टंट मीटिंग आहे ना म्हणून. आणि मम्मी तू हे पण बघ ना, तिच्याशिवाय मीटिंग पण होत नाहीये. आणि भाई, आपली गॅरंटी आहे, साखरपुड्याच्या आधी मी इथे टच होणार म्हणजे होणार. अनुमयू, तुम्ही मम्मीला हेल्प करा ना. अगं डोंट वरी, आम्ही आहोत ना. आम्ही मम्मीला काही कामच करू देणार नाही. आणि पमा डार्लिंग, अरे काय को टेन्शन लेता है, मैं है ना, मैं भी करेगा. हा? करते. कधी ठरणार आहे तुमचं? सॅम बेटा, डॅड प्लीज काही सांगू नका. माझं ठरलंय. तुम्ही प्लीज फोन करा आणि बोलून घ्या त्यांच्याशी. आणि ते डेट वगैरे जे आहे ते फायनल करा. डॅड करा ना पटकन फोन आणि सांगा की आम्ही उद्याच सकाळी येतोय. समाया, काय वेडेपणा लावलायस हा? आणि माझं ठरलंय काय? माझं ठरलंय. आई वडील जिवंत आहेत अजून तुझे, तुझ्याबद्दल ठरवायला. ते काय नाही, उद्या असावरीचा साखरपुडा आहे, तो होऊन जाऊ दे, मग बघू आपण पुढचं. गॉड, त्या आसावरीचा साखरपुडा इम्पॉर्टंट नाहीये मॉम. प्लीज, तिचं लग्न ठरलंय, माझं ठरायचंय अजून. डॅड, मला गौतमशीच लग्न करायचं. आणि तुम्ही आकाश दादाच्या लग्नाच्या वेळेस किती एक्साइटेड होतात, मग माझ्यासाठी का नाही आहेत? उमा एक काम कर, तेजस्विनी ताईंना फोन कर. अहो तुम्ही पण. मी करते. कर फोन. मी करते बाबा. हॅलो. हॅलो आई. काय ग, ऑल ओके ना? हो आई, मी बरी आहे. मला ना तुला भेटायचं होतं ग. काय झालं बाळा? अगं नाही, टेन्शन घेण्यासारखं काही नाहीये. आम्ही उद्या सगळे तुला भेटायला आलो तर चालेल? मला स्ट्रेस येतो. काय झालंय? काय सगळं ठीक आहे ना बाळा? अगं हो आई, सगळं ठीक आहे. जरा कामाचंच बोलायचं होतं. 10 वाजेपर्यंत याल का? मला हा या 10 वाजता, हरकत नाही. उद्या 10 वाजता. बाय. थँक्यू. गुड मॉर्निंग. कॉफी. काय ग, काय झालं? झोप झाली नाही का? हे काम कर, ब्रेकफास्ट कर आणि गोळ्या घे. चल तिथे जाऊ. चल. काहीतरी विचार सुरू असतात ना डोक्यात. तू उगाच जास्त विचार करत बसतेस. एवढे बिझनेसेस आहेत, एवढं मोठं घर आहे, 3-3 मुलं आहेत. चांगले काय वाईट काय विचार येणारच ना डोक्यात. गौतमची काळजी नको करूस, मी आहे. उठला का तो? सकाळी मी दरवाजा वाजवला नाही, उघडला. आता बिंदू गेली उठवायला. तो कुठला एवढ्या लवकर उठतोय? मॅम, हळू का बाई? हळू. उगाच आभाळ कोसळल्यासारखं ओढू नकोस प्लीज. जयदादा, आभाळच कोसळलाय आणि आज फळत धावत येऊ नको, ओरडत येऊ नको, तर कधी येऊ? काय झालंय? अहो, गौतम रूम मध्ये नाहीये. मला आत्ता विलासने सांगितलं की तो सकाळीच घराबाहेर पडलाय. मी करतो. मी बोलले होते ना, काल पण तो वेगळ्याच मूड मध्ये होता मॅम. माझ्या गोळ्या घेऊन ये डायनिंग वर.
काय बाबा काय काय चाललंय काय नक्की गौतमचं काय खरंच मुलीचं अफेअर लफडं वगैरे काय चाललंय गौतमचं? तुला जे वाटतंय ते बरोबर असू शकतं. एक मिनिट असू शकतं म्हणजे काय कोण आहे ती मुलगी काय 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 चाललंय? नाही तू डायरेक्ट असं कन्क्लुजन काढू नकोस. हा. मी त्याला माझ्या पद्धतीने खडसावून सांगितलंय तू असं काही करणार नाही. तू खडसावून काय सांगितलंस? प्रेमात पडलेल्या या वयामध्ये या फेज मध्ये ना नाही लक्षात येत. डोक्यात वारं शिरलेलं असतं हे अशा परिस्थितीमध्ये. चांगलं काय वाईट काय योग्य काय अयोग्य काय आपण किती समजावायचा प्रयत्न केला ना तरी नाही तू नाही नाही त्याला समजणारच नाही आता काही. खरंच तू प्रेमात पडला असेल तर तुमचं काहीच ऐकणार नाही तो. हो खाऊन तरी घे काय. म्हणजे कोण आहे मुलगी ती मुलगी कोण आहे कशी आहे कुठली आहे योग्य आहे अयोग्य सगळं शोधायला पाहिजे ना. आणि तिच्यामुळे जय हा गौतम असं का वागतोय? स्वतःला त्रास का करून घेतोय? आपल्या स्टेटसची आहे का चांगली आहे का? आणि असेल ना तर ते थांबलं पाहिजे. आता थांबलं पाहिजे. थांबवायचंय ना मग गौतमचं लग्न लावून टाका. ए म्हणजे तुमच्या पसंतीच्या मुलीसोबत त्याचा लग्नाचा बार एकदाशी उडवून टाका. मग बघा घरात राहील आणि शहाण्यासारखं वागेल. झालं. नाही बरोबर आहे बरोबर आहे. बस कुठली कोण मुलगी घरात घेऊन येण्यापेक्षा मी शोधते त्याच्यासाठी योग्य मुलगी आणि